नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे बृहन्मुंबई होमगार्डमध्ये भरती निघालेली आहे. सो तुम्हाला जर भरती निघालेली आहे होमगार्ड या विषयाची, सो होमगार्डमध्ये जर तुम्हाला भरती करायची असेल तर हा जाहिरात तुम्हाला बघावी लागणार आहे. ह्याच्यामध्ये होमगार्डचा जो उद्देश आहे तो उद्देश असा आहे की देशातील जास्तीत जास्त नागरिकांनी सैनिकी तसेच आपत्कालीन मदत करायचे, कायदा आणि सुव्यवस्थित राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार आणि शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा मुख्य उद्देश या संघटनेचा आहे. होमगार्डचे सदस्य जे आहेत 58 वर्षापर्यंतचं सदस्यांचे कर्तव्य जे आहे ते वेगवेगळ्या बंदोबस्ताला त्यांना जावं लागतं, आपत्कालीन परिस्थितीत त्यांना काम करावं लागतं, प्रशासनाचं सहकार्य करणं आहे त्यांना, आणि त्यांना प्रतिदिन दिवसाला 1083 रुपये कर्तव्य भत्ता आणि 200 रुपये इतर भत्ता दिला जातो, उपहार भत्ता. तसेच 250 रुपये भोजन भत्ता, खिसा भत्ता म्हणून 100 रुपये आणि साप्ताहिक कवायतीसाठी 180 रुपये भत्ता दिला जातो. यांचे शास्ती जे आहेत तर त्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही, परंतु आवश्यक प्रसंगी त्यांना कर्तव्य बजावण्याकरता कळवलं जातं. होमगार्डची नोंदणी जी आहे ते होमगार्ड सदस्य कायदे कसे आहेत, होमगार्डची नोंदणी जी आहे ते पात्रता निकष त्याच्यामध्ये आहेत ते कमीत कमी त्यांनी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, SSC उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये त्याची शैक्षणिक पात्रता त्याचे 20 वर्ष कमीत कमी पूर्ण पाहिजे, 50 वर्षाच्या आत ते 20 वर्ष पूर्ण असतं. त्याच्यानंतर त्याची उंची जी आहे ते पुरुषांकरता 162 आहे आणि महिलांकरता 150 सेंटीमीटर आहे. छाती फक्त पुरुष उमेदवारांकरता 76 सेंटीमीटर आणि फुगून 81 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. त्याला रहिवासीचा डॉक्युमेंट पाहिजेत, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र म्हणून चालेल. आणि दुसरं शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र पाहिजेत, SSC बोर्डाचं सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर खाजगी नोकरीमध्ये असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र पाहिजेत. 3 महिन्यांच्या आत त्याचा पोलीस व्हेरिफिकेशन पाहिजे. चारित्र्य पडताळणीचं सर्टिफिकेट त्यांना दिलेलं असणं आवश्यक आहे. आणि याकरिता शारीरिक क्षमता चाचणी जी आहे ती त्यांची असणं आवश्यक आहे. बघा, शारीरिक क्षमता पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या दिलेल्या आहेत. तर 1600 मीटर धावणे आहे आणि महिलांसाठी 800 मीटर धावणे आहे. मग याच्यामध्ये पूर्ण क्रायटेरिया दिले ते तुम्ही एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर गोळाफेकमध्ये किती अंतर पाहिजे, तर पुरुष आणि महिलांचं, पुरुष उमेदवारांचं वेगळं आहे, महिला उमेदवारांचं वेगळं आहे. त्यानंतर तांत्रिक गुणअर्हता जी आहे ते ITI असणं आवश्यक आहे, किंवा खेळामध्ये प्रावीण्य असलेली व्यक्ती असणं आवश्यक आहे, किंवा माजी सैनिक असेल, किंवा NCCचं प्रमाणपत्र त्यांना असणं आवश्यक आहे. सो या सगळ्या गोष्टींची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला नोंदणी अर्ज भरण्यासंदर्भामध्ये काही सूचना दिल्या जातील. जसं की 27/12/2024 रोजी ह्याची नोंदणीचे अर्ज चालू होतील. ते 10 जानेवारीपर्यंत रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. महाराष्ट्र tracdha.gov.in mahag/enrollmentform.php या संकेतस्थळावरती फक्त इंग्रजी भाषेतून मध्ये या अर्ज भरू तुम्ही बसू शकता. त्यानंतर मुंबई उपनगरामध्ये रेल्वे परिसरामध्ये राहणारे जे काही लोक असतील त्यांनासुद्धा ते अर्ज करता येतील. आणि इतर जिल्ह्यातले जे अर्ज आहेत तर ते बाद केले जातील. हे फक्त मुंबईसाठी भरती आहे. आणि याकरता जी निवड आहे ती निवड स्वखर्चाने तुम्हाला त्याच्यासाठी उपस्थित राहावं लागेल, त्याची मुलाखत होणार आहे. आणि त्यानंतर निवड होईल आणि निवड झाल्यानंतर गुणवत्तेच्या आधारावरती त्याच्यामध्ये सिलेक्शन करण्यात येईल. म्हणजे आता पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत. सो याच्यामध्ये तुम्ही परत एकदा त्याचे नियम आणि अटी बघू शकता. आवश्यक डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील ते सुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा त्या संदर्भातल्या सूचना इथे दिल्या. सगळ्यात पहिल्यांदा जिल्हा सिलेक्ट करायचा. 12 अंकी तुमचा जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला येईल, तिथं अर्ज बाद करण्यात येईल जर नाही आला तर. त्याच्यानंतर तुमचं जेंडर आहे, तुमचा पूर्ण पत्ता, शिक्षण, व्यवसाय, ॲड्रेस, सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याच्यामध्ये भरायच्या आहेत. आणि तुमची शैक्षणिक अर्हता आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये सिलेक्ट करायची. तुमची जन्मतारीख, उंची वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये भरायच्या. आणि अर्ज सबमिट करायचा पेजवरती त्याची प्रिंट घ्यायची. आणि ही प्रिंट तुम्ही आवश्यक ज्या वेळेमध्ये ऑनलाईन ह्याच्यामध्ये तुम्ही 27/12/2024 ते 10/1/2025 मध्ये संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे. आणि ही प्रिंट तुम्ही व्यवस्थित नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह तिथं जाऊन सादर करणं आवश्यक आहे. सो हा जो आदेश आलेला आहे तो आदेश संदीप जाधव सरांचा आलेला आहे. ते समादेशक आहेत होमगार्ड बृहन्मुंबई तथा मुंबई पोलीस उपायुक्त सशस्त्र पोलीस ताडदेव मुंबईचे. सो ही जी भरती निघालेली आहे या भरतीकरता तुम्हाला या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सची आवश्यकता लागणार आहे. सो तुम्ही ही भरतीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा आणि देशाची सेवा करण्याची संधी तुम्हाला या निमित्ताने मिळू शकते. 1000 रुपये दररोज तुम्हाला हा भत्ता मिळू शकतो. सो तुम्ही जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये सहभागी व्हा. अशाच नवनवीन आणि ताज्या नोकरीविषयक अपडेट्ससाठी, घडामोडीसाठी रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद.